विष्ठा टाकतो त्याच्या विरुद्ध काय बोलायचं आहे? लाकडं काय बोलतो? आमच्याकडे मल्हारराव होळकरांनी भाला दिलाय आणि तो भाला कुठं घालायचा आणि कुठं काढायचा तू जास्त भानगडीत पडू नको आमच्या. कसा लागत नाही? 59 लाख नोंदी झाल्या असतील. मागचे मुख्यमंत्री म्हणत होते, मागचे मुख्यमंत्री पण म्हणत होते. धक्का लागणार नाही. त्यामुळं शासनाने आपली भूमिका जाहीर करावी, आमदार खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी, पक्षांनी जाहीर कर. अरे जरांगेच्या मागणीलाच विरोध आहे ना आमचा. पूर्वीपासून जरांगेच्या बेकायदेशीर मागणीलाच विरोध आहे. ती मान्य होऊ नये म्हणून तर आम्ही हे सगळं आता इथं आमची भूमिका मांडतोय. जरांगेच्या मागणीला समर्थन असत त्याच्या जवळ जाऊन बसला असत ना. प्रश्नच नाही. आरक्षण टिकवणं. जरांगेच्या बेकायदेशीर मागणीला बळी पडून, दबावाला बळी पडून सरकारने ओबीसीच्या विरोधात निर्णय घेऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. त्यासाठी सरकारला अरे हा तुम्हाला नक्की माहिती जातो. आहे तुम्ही बघा ना तिथं अख्खी मुंबई जाम केलेली आहे. 12 ते 15% लोकांनी मुंबई जाम केली. 55% काय भूमिका चौथा स्तंभ आहे. ठीक आहे. Well done. चला बरं लास्ट प्रश्न. चला लास्ट प्रश्न बाबा. जे आमदार आणि जे खासदार, परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला, सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी, संदेश क्षीरसागर, तो पापड्या आमदार कोण? विजय पंडित, बंडू जाधव, अंबादास दानवे, आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, निलेश लंके. तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे? कैलास पाटील, सुरेश धस, तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा. नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार घालतील, बायकॉट करतील. पापड्या झाला की धन्यवाद. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.